नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे 14 एप्रिल 2025 आणि या व्हिडिओमध्ये आपण 14 एप्रिलशी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस CRPF शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9 एप्रिल। 9 एप्रिल हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये CRPF शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस 9 एप्रिल 1965 या दिवशी गुजरातमधील कच्छ या ठिकाणी सरदार पोस्टवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या पूर्ण ब्रिगेड हल्ल्याविरुद्ध CRPFच्या 2 कंपन्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्य व अतुलनीय धैर्य यांचं स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो। या लढाईमध्ये 34 पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते, तर CRPFचे 6 शूर सैनिक शहीद झाले होते। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 9 एप्रिल। इथे CRPFचा उल्लेख आलेला आहे। CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स किंवा मराठीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल हे भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे। याची स्थापना झाली होती 27 जुलै 1939ला। मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे या CRPFचे DG किंवा महासंचालक आहेत। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 9 एप्रिल। हा आहे CRPF शौर्य दिन। जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो, तर दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय नौदल दिन 4 डिसेंबरला असतो। भारतीय वायुसेना दिन 8 ऑक्टोबरला साजरा होतो आणि सशस्त्र सेना झेंडा दिन हा 7 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो, हे देखील लक्षात ठेवा। नेक्स्ट, एप्रिल 2025 मध्ये ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक नुकतीच कोठे संपन्न झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्राझील। ब्राझीलमध्ये ब्राझिलिया या ठिकाणी नुकतीच ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक, जी आतापर्यंतची 11वी बैठक होती, ही संपन्न झालेली एप्रिल 2025 मध्ये। ब्रिक्स म्हणजे BRICS। ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे। या संघटनेची स्थापना या देशाच्या किंवा या गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहकार्य मजबूत करणे व आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे यासाठी 2009 मध्ये झाली होती। 2009 मध्ये यामध्ये फक्त ब्राझील, रशिया, इंडिया, चायना हे 4 देश होते। 2010 मध्ये यामध्ये साऊथ आफ्रिकाला यामुळे याचं नाव ब्रिक्स केलं। त्यानंतर आता इराण, इजिप्त, इथिओपिया, UAE हे 2024 मध्ये सदस्य बनलेत या ब्रिक्सचे आणि इंडोनेशिया हा देश लेटेस्ट किंवा 2025 मध्ये या ब्रिक्सचा सदस्य देश बनलेला आहे। सध्या ब्रिक्सचे अध्यक्षपद जे आहे ते ब्राझील या देशाकडे, हे देखील लक्षात ठेवा। उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ब्राझील। पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध कथक नृत्यांगना कुदुमिनी लाखिया यांचे नुकतंच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं आहे। त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2025। ह्या बघा, ह्या होत्या कुमुदिनी, या होत्या कुमुदिनी लाखिया, एक प्रसिद्ध कथक नृत्यांगना व कंदव या नृत्य केंद्राच्या त्या संस्थापक होत्या। याचं नुकतंच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी 1967 मध्ये भारतीय नृत्य आणि संगीताला प्रेरणा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कदंब स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिक ही संस्था स्थापन केली होती आणि याच कुमुदिनी लाखिया यांना भारत सरकारने 1987 या वर्षामध्ये पद्मश्री, 2010 मध्ये पद्मभूषण आणि 2025 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं। उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, RBIचा सध्याचा रेपो रेट दर्शवणारा पर्याय निवडा। याचं बरोबर उत्तर आहे, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 6%। RBIची नुकतीच पतधोरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे। या समितीचे अध्यक्ष होते RBIचे सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि RBIने रेपो रेटमध्ये सलग दुसऱ्यांदा 0.25% कपात केली आहे। त्यामुळे आता RBIचा सध्याचा रेपो रेट झालेला आहे 6% आणि रिव्हर्स रेपो रेट आहे 3.25%। रेपो रेट विचारलं तर 6%, रिव्हर्स रेपो रेट असेल 3.25%। सोबतच RBIने या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। पर्याय क्रमांक 1 RBIची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 या दिवशी। मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा, हे आताचे RBIचे 26वे गव्हर्नर आहेत।
पुढचा प्रश्न, बिमस्टेक देशांच्या कृषी मंत्र्यांची दुसरी बैठक नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशात संपन्न झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेपाळ. बिमस्टेक देशांच्या कृषी मंत्र्यांची तिसरी बैठक व तिसरं संमेलन जे आहे ते नुकतंच नेपाळमध्ये 9 एप्रिल 2025 या दिवशी संपन्न झालेलं आहे. यामध्ये भारताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते. इथे बिमस्टेकचा उल्लेख आलेला आहे. बिमस्टेक स्पेलिंग आहे BIMSTEC. लॉंग फॉर्म होतो द बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. बिमस्टेकचा लॉंग फॉर्म आहे द बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. बिमस्टेक ही 7 दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. यामध्ये भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका व थायलंड हे देश सदस्य देश आहेत. या बिमस्टेकची स्थापना झालेली आहे 6 जून 1997 या दिवशी. मुख्यालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी आणि सध्या या बिमस्टेकचं अध्यक्षपद आहे बांगलादेश या देशाकडे. आणि या बिमस्टेक देशांची जी 6वी शिखर परिषद होती ती देखील काही दिवसांपूर्वी संपन्न झालेली आहे. ती थायलंडमध्ये झाली होती 2 ते 4 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये. आणि आता या बिमस्टेकच्या कृषी मंत्र्यांची तिसरी बैठक व तिसरं संमेलन नुकतंच नेपाळमध्ये संपन्न झालेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवीण परदेशी. प्रवीण परदेशी 1995 बॅचचे आता रिटायर्ड IAS अधिकारी आहेत. सेवानिवृत्त ज्येष्ठ संधी अधिकारी होते आणि यांची आता नुकतीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या ते मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी आणि बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी अध्यक्ष म्हणून देखील काम करत आहेत. उत्तर असेल नुकतीच प्रवीण परदेशी यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पार्किन्सन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 एप्रिल. 11 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक पार्किन्सन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पार्किन्सन किंवा याला मराठीमध्ये कंपवात असं म्हटलं जातं. हा एक प्रगतिशील न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर आहे ज्यामुळे थरथरणं, संतुलन आणि समन्वयात अडचणी येणं यासारख्या अनपेक्षित व अनियंत्रित हालचाली होतात. आणि याच आजाराविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 एप्रिल हा दिवस जागतिक पार्किन्सन दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याचा शेवटचा प्रश्न, ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे दरीपल्ली रामय्या यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 87व्या. हे बघा हे होते दरीपल्ली रामय्या. यांचं नुकतंच वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेलं ते तेलंगणाचे होते. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या जीवनकाळामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त झाडे लावण्याचं व त्यांचं संगोपन करण्याचं कार्य केलेलं आहे. त्यामुळेच त्यांना ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जातं. आणि त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना भारत सरकारने 2017 पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं. यासोबतच या रामय्या यांच्या जीवनाची स्टोरी जी आहे ती तेलंगणामधील 6वीच्या वर्गातील अभ्यासक्रमात देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. यांचं नुकतंच वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेलं आहे.